आता किंमत कळायला लागली. आम्हाला तो कावळा शिवायला पण येत नाही. 12व्या दिवशी जेव्हा ठेवतो तेव्हा काव 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 करत राहतो, पण दिसतच नाही. कावळे सुद्धा दिसत नाही, चिमण्या सुद्धा दिसत नाही. तो काळ गेला. खरंच परिवर्तन खूप आहे. म्हणजे मी तर म्हणतो आमची पिढी खूप नशिबवान आहे. आम्ही फद्या बघितला, नासरी बघितला, 1 रुपयाचे 16 आणे बघितले, 1 रुपयाचे 100 पैसे बघितले, 9 पैसा बघितला, 2 पैसे बघितले, 3, 5, 10 सगळं काही बघितलं. मग अशी म्हटल्याप्रमाणे खरं आमच्या गावात घड्याळ आणलं होतं. काका तेव्हा अहमदाबादला शिकत होते. सगळं गाव घड्याळ बघायला आलं. रेडिओ झालं कोण बोलून राहिलं बगलेमध्ये घेऊन, कोण बगलेमध्ये कोण बोलतं असं सगळ्यांना वाटायचं त्यावेळेला. त्यावेळेस तो काळ एवढा परिवर्तन आम्ही आता पुढे गेलो. आणि खरंच आता आपल्या मुठ्ठीत सगळी दुनिया आहे. आणि म्हणून जेवढं सुख आहे तेवढं दुःख सुद्धा आहे. आणि आता ह्या सुखाची किंमत आपल्याला कळायला लागली की हे सुख कसं निष्कामी सुख आहे, काही खूप उपयोगाचं नाहीये तब्येतीसाठी. खरंच